सचिन अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या सचिनला त्यांना मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे. चांगली खेळाडूवृत्ती जनार्दनच्या माध्यमातून अप्रतिम धावा आल्या होत्या. एक महत्त्वपूर्ण इनिंग जनार्दनच्या बॅटमधून. जनार्दनला देखील विनंती करेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हा. सचिन प्लेअर ऑफ द मॅचनं सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. जनार्दन आपण देखील जॉईन झाले तर अप्रतिम होईल. डेडिकेट करत असताना गोलंदाजीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सचिनला तो मॅच मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतोय. ऑन गोईंग मॅचकडे आपण जाऊयात. टॉस जिंकून अगदी उशिरानं दाखल झाला या स्पर्धेमध्ये अंबेरपाडा संघ. स्मिथ 11 अंबेरपाडा संघाला खऱ्या अर्थानं 3 बॉलची पेनल्टी आहे. म्हणजे उत्तरार्धाच्या खेळामध्ये पॉवर प्लेच्या षटकात बलसरी टीमचा गोलंदाज ज्यावेळी बॉलिंग करेल तेव्हा पॉवर प्लेच्या षटकात 2 बॉल कमी फेकावे लागतील बॉलरला आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 1 बॉल कमी फेकावा लागेल ओव्हर नंबर 2 मधील गोलंदाजाला. अशा पद्धतीची पॅनल्टी आपण पाहताय. 3 बॉलची पॅनल्टीचा सारांश तुमच्यापर्यंत मी पोहोचवला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वसंत आणि त्याच्या समवेत भगवान. पहिलाच बॉल वसंतचा फटका हवेमध्ये आहे. हाफ चान्स. उलट्या दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न आहे. धावा मिळतात त्या बॉलवरती पूर्णपणे 2-2च्या मदतीने धावेचा श्री गणेश. पलसदरी संघाची धावसंख्या आहे ती 2 एका बॉलच्या समाप्तीनंतर. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्कवरती आपण पाहताय सचिन. सचिनचं पहिलं षटक. पहिल्याच बॉलमध्ये दुहेरी आली आहे. धाब्याचा श्री गणेशा. वसंत जबरदस्त फॉर्म मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये आणि त्याच्याच विरोधात फुल टॉस बॉल म्हणजे किमान बाउंड्रीजला आमंत्रण. 1 टप्प्याचा वेध घेत चाललाय बॉल सीमा पार. वसंत होलाचा हा पहिला दर्जेदार चौकार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षकाला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगले फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवरती जर फेकी होऊ शकली असती ना तर इथून भगवानला बाद व्हावं लागलं असतं परंतु ही चुकी आहे. चुकीच्या एंडनं अथ्रो. इथून धावा मिळत आहेत त्या 2. धावसंख्या आहे ती 8 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ इथून संपलाय. पॉवर प्लेचं षटक. खोलात टाकल्या बॉल. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाची जजमेंट चुकीची आहे आणि इथून मात्र हास्यास्पद वातावरण क्षेत्ररक्षकाकडून देखील. धावसंख्या या दुहेरीनं पुनश्च वधारते पुढे. धावसंख्या ती 9 या आकड्यावरती. 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. बॉल संपलेत ते 4. फार चांगली सुरुवात आहे पलसरी टीमच्या मॅच मध्ये. दहा वरती पोहोचलाय पलसाई पलसरी संघ. स्लॉट मध्ये बॉल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक हलकीशी मिस फिल्डिंग. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॅकअप देत असताना खेळत बसला बॉल खाली आणि त्याचमुळे यश कडून ही मिस फिल्डिंग. धावसंख्या पुनश्च मिळते ती 2 न धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. एकही निर्धाव बॉल फेकू शकलेला नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सचिन बॉलिंग मार्क वरती. वसंत होला ऑन स्ट्राईक. वसंतसाठी हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. अगोदर बॅटचा फ्लो ओपन झाला. बॉल अगदी स्लोवर पण धीम्या गतीनं होता. विकेट किपरच्या हातामध्ये अंतिम क्षणी निर्धाव बॉल. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा पलसाई पलसरी. टॉस जिंकून पॉवर प्लेच्या षटकात धावा आहेत त्या बिनबाद 12 या आकड्यावरती.
किती बोचखेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या 15 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे वसंत होलाच्या माध्यमातून. सातत्यानं त्याच फटक्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न आहे. अंतिम बॉलमध्ये देखील पहिल्या षटकात हेच चिन्ह आपण पाहिलं वसंतच्या माध्यमातून. ज्यावेळीच्या बॅटनं धावा येत नाही ना तिथून शॉट सिलेक्शनमध्ये थोडा भर देणं फार गरजेचं आहे. ॲज अ बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो फटका आपला खऱ्या अर्थानं कनेक्ट होत नाहीये तिथून दुसऱ्या फटक्याकडे पाहणं फार गरजेचं आहे. आणि तेच प्रयत्न केले डान्सिंग डाऊन द विकेट. हीच तर ओळखे वसंत होलाचा ट्रेडमार्क शॉट. फेकून दिलाय बॉल आकाशाला गबस निघालत. लॉंग अँड लॉंग अपच्या मधून आकाशाला वेध घेत चाललाय बॉल सीमा पार. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय हास्याची पट्टी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट कसई शेत दोन्ही टीमच्या कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. 2 षटक संपल्यानंतर आपल्याला पहिला कॉल आहे. तिसऱ्या षटकानंतर आपणास दुसरा कॉल केला जाईल. आपण तिसऱ्या कॉलला जर आला नाही तर आपणास पॅनलाइज केलं जाईल आयोजकांच्या वतीने. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन स्पेशली आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. कृपया करून इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करण्यासाठी या. हास्याची पट्टी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट कसई शेत दोन्ही टीमच्या कॅप्टन. ही महत्त्वपूर्ण सूचना. बॉल रिलीज करण्यासाठी थांबवलंय स्वतःला गोलंदाजानं. कदाचित रनअपमध्ये अडथळा निर्माण झाला असावा. रनअप चुकला असावा गोलंदाजाचा. त्याच पद्धतीनं आपण पाहताय 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे 21. वसंत होलाच्या बॅटमधून मागील षटकामध्ये अंतिम बॉलमध्ये षटकार आलाय. कॉन्फिडन्स वाढला असेल वसंतचा देखील. नागेश इथून काय करेल. जीवनदान मिळालं नागेशला. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती घेऊ शकलेला नाहीये आणि इथून मात्र आणखी एक झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप केले नागेश उघडाला. दुसरा जीवनदान मिळतो या मॅच मध्ये. जीवनदान मिळालं या मॅच मध्ये दुसरं. नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नागेश आणि त्याला 2-2 जीवनदान या मॅच मध्ये. धावसंख्या 2-1-23 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. साईड स्क्रीन कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. स्लोवर वन धीम्या गतीनं पीक केले लाईन परंतु फटका फसलाय डीप विकेट मध्ये. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले सहज सोपी कॅच. इथून मात्र नागेश उघडा हॅज टू डिपार्ट. नागेश उघडा बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय विलास. फुलटॉस बॉल आणि आणखी एकदा आघात झालाय. विकेट वरती जाऊन बॉल आदळलाय. दांडी गोल होते विलासची आल्या आल्या. बॅटर इथून आल्या पावली जाईल माघारी. कमॉन डीजे. ऑन विकेट हॅट्रिक स्वीप करण्याचा प्रयत्न. इथून व्यवस्थित गॅदर करू शकलेला नाही क्षेत्ररक्षक.
या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरा लगातारचा धक्का आणि तिसरा बॉल इथून निर्धाव येतोय. एक कमबॅक केलंय गोलंदाजी मार्कवरती संकेतनं. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हलकीशी मिस फिल्डिंग. एक तर कंप्लीट केले, दुसरीसाठी प्रयत्न करत नाही. आता इथून वसंतला देखील माहिती आहे माझी विकेट या मॅचमध्ये शेवटपर्यंत राहणं फार महत्त्वाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिस्क न घेण्याचं स्वीकारलंय ते वसंत हुलानं. धावसंख्या जाऊन पोचली ती या एकेरीनं 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. फुलटॉस बॉल इथे देखील व्यवस्थित बॅटवरती नाहीये बॉल. डीप मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. इथे देखील रन मिळते ती एकच्या मदतीनं. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 3 षटकांमध्ये धावसंख्या 25. 2 षटकात 21 होते. अप्रतिम स्पेल. 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये संकेतला आणि तिथे धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 4. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 25 धावा आहेत. इथून मोमेंटम कॅरी केलं पुन्हा एकदा. बॉलिंग मार्कवरती संकेतनं आता त्याच विश्वासावर पुढे एक चांगली गोलंदाजीचा स्पेल हवाय फिल्डिंग करणाऱ्या स्मिथ 11 अंबेरपाडा या संघाला. खरं तर नेक्स्ट इनिंगमध्ये 3 बॉल कमी खऱ्या अर्थानं खेळायला मिळतील दुसऱ्या सत्रामध्ये टीम स्मिथ 11 अंबेरपाडा संघाला. त्यात स्पेशली पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 4 बॉलचं स्पेल असेल आणि दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 बॉलचा स्पेल असेल. अशाच पद्धतीचा स्पेल असेल आणि त्याच पद्धतीनं टोटल 21 बॉलमध्ये जितक्या धावा पडले तरी संघ उभारेल तितक्या धावा त्यांना कराव्या लागतील 21 बॉलमध्ये. संदीप बॉलिंग मार्कवरती. वसंत ऑन स्ट्राईक. दिशेमध्ये बरकडलाय. पहिलाच बॉल खराब फेकत असताना इथून व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 पुढे जाते. जाऊन पोचली ती 26. वसंतच्या बॅटमधून आता चांगले फिनिशिंग टचेस येणं फार गरजेचं आहे. मागील मॅचमध्ये जनार्दननं फार अप्रतिम बॅटिंग केली आणि त्याच्याच पाऊलावरती आता पाऊल ठेवावं लागेल वसंतला देखील. समोरील डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल खालीच राहतोय आणि इथे देखील पंच सांगताय दिशा खराब आहे. इट्स अ व्हाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव. अंतिम षटकामध्ये येणारी प्रत्येक धाव फार महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे धावा कशाही येवोत त्या धावा येणं फार गरजेचं आहे पलसदारी टीमसाठी आणि त्या धावा मोफतच्या स्वरूपात खर्च करतोय गोलंदाज संदीप. संदीपचा बॉल पुनश्च एकदा वसंतच्या व्यवस्थित बॅटवरती बॉल जमत नाहीये. संपर्क झुलत नाहीये. इथून निर्धाव चेंडू. बॉल नंबर 2 लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा घेत चाललाय बॉल सीमापार. वसंत ओलाच्या बॅट मधून येतोय महत्वपूर्ण दर्जेदार चौकार. वेगवान बॉल तेज तरार गुडलेच्या स्पॉटवरती हिट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्यानं. धावसंख्या 31. बॉल शिल्लक आहेत ते अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. येथून पुढ्यात टाकला बॉल. यार्कर लेन
आउटफील्ड थोडीशी खराब होत असताना इथून एकटा कंप्लीट केलं, दुसरीसाठी निघालाय वसंत. आता इथून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे, 33 धावा आहेत. एखादा मोठा फटका ॲडव्हान्टेज तर मिळाला या मॅचमध्ये, प्लस पॉईंट ठरलाय तो पेनल्टीच्या 3 बॉलचा खऱ्या अर्थानं खेळ. पलसाई पलसदरी संघाला त्या 21 बॉलमध्ये किती धावा वाचवता येऊ शकतात तितक्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल या अंतिम बॉलमध्ये. 33 ऑन बोर्ड. इथे वसंत ओलाच्या रडारमध्ये बॉल दिलाय फेकून, मनगटातील पॉवर सिद्ध करणारा ब्युटिफुल साऊंड ऑफ द बॅट, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. रूप ऑन द गो, A1 क्वालिटीचा देवमाणू चषकातील दमदार षटकार. एकीकडे हास्याची पट्टी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट कसई शेत या दोन संघाची मॅच. टॉस केला जातो आदरणीय काशीनाथजी हिंदोले यांच्या शुभाशय. हेड इज अ कॉल. हेड इज अ कॉल. टेल इट इज. टॉस जिंकलाय कसई शेत ना. आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. काय क्षेत्ररक्षणामागील काय रणनीती? रणनीती काय, पहिला सामना चेसिंग झाला, दुसरा सामना डिफेंड केला, काय अनुभव नाही म्हणून क्षेत्ररक्षणच करू. इट्स ओके. आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन कसं वाटतंय? सर्वप्रथम इकडे खेळताय की भरपूर वेळ आलाय? ही प्रथमच वेळ आहे आमची आणि आयोजन म्हटलं तर खूप चांगलं आहे. दरवर्षी मी यूट्यूबलाच मॅच बघायचं, तुमचे गेल्या वर्षी पण यूट्यूबला मॅच बघला म्हणून यावर्षी आम्ही टीम टाकली. इट्स ओके, थँक्यू. हे होते विनिंग टॉस विनचे कॅप्टन. नंतर मी जाईल पट्टी बी. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? निश्चित, म्हणजे तुम्हाला जो निर्णय हवा होता तो 30 धावांपर्यंत पोहोचण्याचा मानस असेल. 30-40 पर्यंत. आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिली त्याचा धन्यवाद म्हणतो. इट्स ओके. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे मी मनपूर्वक. टॉस जिंकलाय हास्याची पट्टी बी संघाच्या अगेन्स्ट कसई शेतनं आणि टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. प्रथम बॅटिंग करताना दिसेल नेक्स्ट मॅचमध्ये तो हास्याची पट्टी बी संघ. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. या जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. वासरेकोंडाचा बुलंद आवाज आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये चेअर बॉलच्या भूमिकेत दिसतील रमेशजी भांडिलकर सर यांच्या आवाजात. या ऐकूयात पुढील सत्र. थँक्यू शिवम. आपण पाहतोय 21 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी आंबेरपाडा टीमला. सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानामध्ये. सचिन लांगे आणि त्यांच्या समवेत मात्र आपण पाहतो आहे संकेत यांना. हे सलामीचे आघाडीचे दोन फलंदाज. सचिन लांगे म्हटलं तर कर्जत तालुक्यामध्ये
एक नामवंत खेळाडू ओपन स्पर्धेमध्ये असो किंवा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये असो, एक चांगला दर्जाची बॅटिंग करणारा बॅट्समॅन आपण पाहतोय. त्याच्या समवेत मात्र गोलंदाजी मार्कवरती बबलू हंस. पहिला चेंडू समोर चेंडू उघडवला व्ही शेपमध्ये लॉंगाफला. फिल्डर आपण पाहतोय भगवान तिथे उपस्थित आहेत. मात्र सिक्की सिंगल मैदानामध्ये कंप्लीट झाली आहे. सेन्सिबलने मात्र या धावसंख्येचा आगाज केलाय. या संघाचा श्री गणेश अकाउंटमध्ये ओपन केलं जात आहे. ती टीम अंबेरपाडा या संघाकडून 40 पाटला करायचं. 3 चेंडूंची पेनल्टी देण्यात आली आहे ती अंबेरपाडा टीमला उपस्थित नसल्यामुळे. कारण की या स्पर्धेचा नियम असतात 40ची गरज आहे 21 चेंडूंमध्ये. 3 चेंडूंची पेनल्टी आहे. हा देखील चेंडू चांगला भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता बबल्याने आणि त्याच कारणासह इथे चेंडू आला निर्धाव. आणि या निर्धाव चेंडूला सांगितल्याने धावफलक सिरावलं ते 1 वरती. सुरुवात चांगली केली होती सेन्सिबलने, परंतु त्याच्यानंतर हा चेंडू निर्धाव आलाय. हा देखील चेंडू आउटसाइड ऑफ बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. जर का आपण असं खेळाल तर निश्चितच आपला संघाला पराभवाची धूल सारावी लागेल. कारण सचिनना लांगे नॉस ऐकला आहेत आणि त्यांच्यासमोर मात्र संकेतला सलामीसाठी नेले आहेत. परंतु आतापर्यंत पाहायला गेलं पहिल्या ओव्हरचे 2 चेंडू कमी आहेत आणि त्याच्यानंतर जे दुसऱ्या ओव्हरचा 1 चेंडू कमी असेल याची देखील नोंद घ्या बॅटिंग करणाऱ्या अंबेरपाडा टीमनं. इतर देखील ऑन साईडला मोठा विकेट करायचा प्रयत्न सचिन लांगे डेंजर झोनकडे, परंतु तिसऱ्या पंचांची आता मागणी केली आहे. डेंजर झोनकडे होते सचिन लांगी, परंतु आता तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहू शकाल. तिसरे पंच आपण चला राकेशजी गौडे साहेब यांना विनंती असेल आपण देखील या मंचावरती. डिसिजन पेंडिंगला असेल. खूप मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये, ही विकेटची गरज आहे पलसदरी टीमला. परंतु आता काय खेळलं जाईल मैदानामध्ये यस फलंदाज सेफ आहे. पोहोचलेत फलंदाज सचिन लांगे वेगाने एक धाव पूर्ण केली. चिक्की सिंगल मैदानामध्ये कशी कंप्लीट करायची ना तर सचिन लांगे यांना कम्प्लिटली माहिती असणार आहे. आणि तेच वेगाने पहिल्या षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला. 40 धावसंख्येची गरज असताना अद्यापर्यंत 2 धावा धाव फलकावरती. अजूनही पाहायला गेलं तर येणारे 17 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरचा देखील 1 चेंडू कमी करण्यात आला आहे. येणारे 17 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. सलामीला गेला होता संकेत आणि सचिन लांगी आपण पाहतोय ज्यांच्यावरती फारसा विश्वास दाखवला संघाने आणि पाठीराख्याने देखील. निनाद करायला देखील बऱ्याचशा लांबून त्यांची मॅच बघण्यासाठी ते उपस्थित झालेत. हा देखील आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि पकडली जाते शेल. संभावना बॅट्समन संकेताचा खेळ. यांना मात्र इन्व्हाइट केलंय मैदानामध्ये. जिथपर्यंत सचिन लांगे मैदानामध्ये असतील ना तिथपर्यंत अशा पल्लवीत असतील टीम अंबेरपाडा टीमच्या. कारण की भरपूर मोठा व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे
आणि तो मात्र अजूनपर्यंत पाहायला गेला तर त्याने फक्त एकच चेंडू फेस केला पहिला चेंडू आणि त्याच्यानंतर सर्व चेंडू मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला आहे. पण त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणे गरजेचं आहे. कर्जत तालुक्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एक भरपूर नाव लौकिक करणारा हा बॅट्समन आहे. एक अष्टपैलू कामगिरी करणारा सचिन लांगी. नेहमी यंग पिढीला देखील त्यांनी पुढे पुढे नेण्याचं काम केलं आहे. व्यावसायिक दर्जाचा खेळ देखील त्यांनी दाखवला आहे. हा देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट पंच, पण बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. परंतु आपण अंबरपाड्याचं कौतुक देखील करतोय, परंतु पळसरी संघाचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कारण की ती देखील संघ कमी नाही आहे. कारण ह्या विभागामध्ये त्या संघाने देखील आपल्या नावाचा डंका आणि आपल्या नावाची छाप मध्ये सोडली आहे. हा देखील चेंडू पलटानंतर अतिरिक्त टेकअप होत असताना या ठिकाणी बाउन्स केले तो चेंडूला आणि हा देखील चेंडू आला निर्धाव. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. आता उर्वरित दुसऱ्या ओव्हरचा 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि अद्यापर्यंत धावा फलकाती लागल्यात त्या 2. म्हणजे आजच्या या रात्रीमधलं पहिलं अर्धशतक, पहिलं मेडन षटक पडेल का? परंतु या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक पडलं आहे, परंतु आजच्या रात्रीमधलं पहिलं मेडन षटक पडेल का? आणि या स्पर्धेमधलं दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला जरूर भेटेल. गोलंदाजी मार्कवरती कैलास आपण पाहतोय. आडव्या बॅटीतून थोडंसं शप्पल झाले, तो स्ट्रोकसाठी जागा देखील बनवली होती, पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हरचा आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकले गोलंदाज बबलूने आणि आता मात्र 5 चेंडू फेकण्यासाठी कैलास देखील आला. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू 2 धाव फलकावरती. हा चेंडू निर्धाव आला तर मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल याच्या रात्रीमधलं. हा देखील फटका फसलाय. आता मात्र नो मान्स लँडमध्ये चेंडू पडतोय की काय? भरपूर प्रयत्न केले होते परंतु एकही धाव घेतली नाही आहे. म्हणजे मेडन षटक या रात्रीमधलं आपल्याला पाहायला मिळतं आहे ते कैलासाच्या मार्फत आणि इथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या अवघ्या 2 धावा आणि आत्ता मात्र पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. षटकार लगवले तरी 500 रुपये असतील आणि नागेशने 3 विकेट घेतले तरी पण नागेशला 500 रुपयाचा कॅश प्राइज पारितोषिक असेल. परंतु सचिन लांगीसाठी देखील पारितोषिक आलं. ही मॅच सचिन लांगीने जर विन करून दिली आंबेरपाडा संघाला तर निनाद करालेकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. समोर ऑन स्ट्राईकला सचिन लांगी, गोलंदाजी मार्कवरती नागेश. पहिला चेंडू समोर चेंडू कव्हरला लॉंगॉनला उडवलाय परंतु धाव घेत नाहीये. पहा सचिन लांगी स्वतःवरती विश्वास दाखवत आहेत कारण की त्यांना माहिती आहे माझ्या बॅटमधून धावसंख्या यायला लागली तर मी ही धावसंख्या सहजरित्या पूर्ण देखील करू शकतो. म्हणून तो स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. मैदानामध्ये देखील प्रेक्षकांना देखील विचार पडत असेल कारण की एवढा लांब चेंडू जाऊन देखील धावसंख्या घेत नाही आहेत. आता देखील ऑन साईडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु पुनश्च एक धावसंख्या मात्र घेण्यासाठी नकार देत आहे सचिन लांगी स्वतः. आता 10 चेंडू आणि 38ची गरज आहे. 2 धावा धाव फलकावरती. हा देखील समोर चेंडू उडवलाय. आता फटका देखील बसलाय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. बडी मछली जाल में सचिन लांगी हॅज टू द रिपार्ट.
विकेटची गरज होती पळसरी संघाला आणि ती विकेट जशी मैदानाच्या बाहेर आली तसा जल्लोष आपला पाहायला मिळाला पाठीराख्यांकडून आणि एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाली. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमरला आपण पाहतोय 2 बाद 2 धावा. नाजूक परिस्थिती. ओव्हर क्रमांक 3 मैदानामध्ये चालू. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त. हा देखील समोर चेंडू लॉंगॉनला वी शेपमध्ये खेळून काढला आहे आणि तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ते 3 अंकावरती. तीन धावा धाव फलकावरती लागला जात आहे टीम अंबेरपाडा. शालेचा पाठलाग करत असताना थोडंसं बागपुटवर ढकलण्याचं काम केलं पळसरी टीमने. पळसरी या नावाने संघ मात्र खेळतोय आणि अंबेरपाडा ह्या संघ देखील आपण पाहू शकाल बराचसा लांबून सचिन लांगे देखील लांबून आले होते. फुल टॉस चेंडू अका आमंत्रण स्वीकारलंय बॅट्समन आपण पाहतोय कुमारच्या बॅटमधून लेट पण थेट हा आलाय षटकार. नऊ धावा फलकावरती हा देखील चेंडू आला आहे निर्धावाने. षटक क्रमांक 3 देखील मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला अंबेरपाडा टीमची धावसंख्या 2 बाद 9 धाव फलकावरती अजून 31 धावसंख्येची विजयासाठी गरज असेल. येणारे 6 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. वसंत आपण पाहतोय नवीन बॅट्स गोलंदाजी मार्कवर सज्ज वसंत होला. ओव्हर क्रमांक 4 मध्ये इथे देखील बॅकफूट पंच आपला पाल बनला अलॉंग द कार्पेटने. एकच सिंगल मात्र कंप्लीट झाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने बालटी जाऊन मात्र पोहोचली 10 वरती. आता 30ची गरज 6 चेंडूंमध्ये 5 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगवले आणि हा सामना जरी फिनिश झाला तरी निनाद कराळे यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज अंबेरपाडा टीमसाठी. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप प्रतीक्षा केली होती फलंदाजाने परंतु ही ते निराजी व्यक्त केली जाती आहे आणि ही ते मात्र आला चेंडू निर्धाव. जल्लोष झाला तो पळसरी संघाचा पाठीराख्यांकडून आपण पाहतोय. नक्कीच रमेश बांडेलकर आपण पाहिलंय की अजूनही पळसरी संघानं अंबेरपाडा संघाच्या विरोधात विजय मिळवलेला नाहीये आणि त्याच पद्धतीने आता इतिहास या स्पर्धेच्या वतीनं रचत असताना पळसरी संघाला आपण पाहताय. सर्वप्रथमच हे चिन्ह थोडंसं आता बदलताना दिसेल. या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने धावतोय पळसरी संघ. कारण की या स्पर्धेची 2 महिने आधी चर्चा चालू होती आणि पळसरी संघ देखील ह्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी देखील खेळला आहे परंतु गेल्या वर्षी त्यांना चॅम्पियन पदाचं वागदार नाही बनता आलं परंतु या वर्षी ते इराद्याने मैदानामध्ये उतरलेत आणि ह्या वर्षी पाहायला गेलं तर ते मात्र सांगत असताना की आम्ही इथे विजयाचा झेंडा रोवताना आम्ही पाहायला मिळू आणि त्यासाठी चालू असलेला प्रयत्न आणि पहिल्या मॅचमध्ये एक सफलतापूर्वक धावसंख्या सेट केली आणि ती धावसंख्या डिपेंड करत असताना देखील पळसरी संघ आपल्याला पाहायला मिळतो अंबेरपाडा टीमच्या विरोधामध्ये. इतर देखील पाहू शकाल आपण
विकेट आलाय. विकेटच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. एक नाजूक परिस्थिती अंबरपाडा टीमची पाहायला मिळते आपल्याला. आता 1 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. शेवटचा आणि अंतिम चेंडू पूर्णतः औपचारिकता राहिले. जल्लोष केला पळझरी संघाने. पळझरी संघाच्या इराद्याने उतरला होता अंबरपाडा संघाच्या विरोधामध्ये. जरी या वर्षामध्ये आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये विजय संपादन झाला नसेल तरी पण आम्हाला या वसंत 11 टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप देव माणूस चषकामध्ये त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला गेलं तर अद्यापर्यंत या स्पर्धेचा आम्हाला त्यांना हरवण्याचा चान्स भेटला आहे. आणि तो चान्स मात्र सोन्यासारखा करताना आपल्याला पाहायला मिळतं पळसाई पळझरी संघ. आणि पाठीराखे देखील पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती त्यांचा जल्लोष होत असताना पाहायला मिळतोय. जसे सचिन लांगीची विकेट पडली त्याच्यानंतर मात्र पळझरला सुरुवात देखील झाली. आणि ही ते पहिला विजय संपादन केला पळसाई पळझरी संघाने. जशी बॅटिंग केली भगवान होळाने तसा त्यांना प्लस पॉईंट भेटला आणि संघ मात्र प्लस पॉईंटने पुढे धावला.